नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचा आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर तोरणामाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर बसले। प्रश्न क्रमांक चौथा, सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 21 वर्ष सरपंच होण्यासाठी वयोमर्यादा आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे। प्रश्न क्रमांक 7, क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 3.57% क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा आहे। प्रश्न क्रमांक 7, औष्णिक ऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे औष्णिक ऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची म्हणजे IMF ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1944 या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची म्हणजे IMF ची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1972 या वर्षी महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला गेला। प्रश्न क्रमांक 10, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11, मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतील सर्वात जुना ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 12, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर परभणी या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 नुसार सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर शिवराय ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी आहे। प्रश्न क्रमांक 14, एक राष्ट्र एक शिधापत्रिका ही योजना संपूर्ण भारतभर कधीपासून लागू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1 जून 2020 या दिवसापासून एक राष्ट्र एक शिधापत्रिका ही योजना भारतभर लागू झाली।
प्रश्न क्रमांक 15 सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1782 या वर्षी सालबाईचा तह झाला. प्रश्न क्रमांक 16 मूलभूत हक्क किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6 मूलभूत हक्क आहेत. प्रश्न क्रमांक 17 भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस किती बैठका झाल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 11 बैठका भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस झाल्या. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तेरेखोल ही नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधू नदीच्या श्योक व गिलगिट ही उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओडिशा या राज्यात सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे. प्रश्न क्रमांक 20 केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पानचक्की ही बुलढाणा जिल्ह्यात नाही. प्रश्न क्रमांक 23 भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 24 भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 54 किलोमीटर नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक 27 रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे उपजिल्हाधिकारी यांची निवड करतात. प्रश्न क्रमांक 29 उभादांडा हे पुतळा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये उभादांडा हे पुतळा आहे. प्रश्न क्रमांक 30 प्राणहिता नदीचे खोरे कुठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पूर्व महाराष्ट्रात प्राणहिता नदीचे खोरे पसरलेले आहेत.
व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.